तुम्हाला माहीतच आहे की मी आता स्वयंपाकाचे व्हिडिओ परत एकदा बनवते आहे तुमच्यासाठी आणि ते सुद्धा प्लेलिस्टमध्ये त्याची कॅटेगरी पण घालते आहे. तर तुम्ही यूट्यूबवर प्रज्ञा जोशी किंवा पुणेरी काकू चॅनेलवर जायचं आहे. त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि रोजचे जेवण डॅश दिवाळी फराळ नावाचं प्लेलिस्टमध्ये एक कॅटेगरी आहे. तिकडे जाऊन तुम्ही सगळे दिवाळीचे पदार्थ बघू शकता किंवा हॅशटॅग चिवडा असं पण घालू शकता. हॅशटॅग भाजक्या पोह्यांचा चिवडा असं पण घालू शकता आणि सर्च करू शकता. हॅशटॅग भाजक्या पोह्यांचा चिवडा अँड हॅशटॅग प्रज्ञा जोशी विदाऊट स्पेस असं करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व कृती दिली आहे, पण त्याच्यापेक्षा निम्मच तेल मी घेतलं आहे, म्हणजे आतपाव तेल घेतलं 125 ग्रॅम. हिंग मोहरी हळदची फोडणी केली, तेल तापल्यावरती मोहरी घातली, मग आलं लसूण मिरची पेस्ट आणि कढीपत्ता घातला. सणाला तुम्ही आलं लसूण नाही घातलं किंवा लसूण नाही घातला तरी चालेल. मग तिखट घातलं, हळद घातलं, धनाजिरा पूड घातली आणि मग आलं लसूण पेस्ट जरा परतल्यावरती दाणे घातले. दाणे शक्यतो भाजून घातले तर ते चांगले तळले जातात असं माझ्या लक्षात आलं आहे. मी इथे कच्चे घातलेत, पण तुम्ही भाजून घाला. सर्व गोष्टी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आणि कुठल्या पुस्तकातनं घेतलं आहे ते पण दिलं आहे. पण मी तेल मात्र त्यांनी दिलं आहे त्यापेक्षा निम्मं घेतलं. तुम्हाला हवं तर तेवढंच्या तेवढं तेल घ्या. दाणे पूर्णपणे व्यवस्थित तळून घेतल्यावरती त्यामध्ये खोबरं घातलं चिरून ठेवलेलं आणि नंतर डाळं पण घातलं. खोबरं मी फळं कापायची एक वेगळी सुरी मिळते बाजारात, तर त्यांनी कापलं म्हणजे जास्त ती धारदार नसते, पण त्यांनी व्यवस्थित खोबरं कापलं गेलं. डाळं पण घातलं, नीट तळून घेतलं त्याच्यामध्ये. डाळं तळून घेतल्यावरती मी हे भाजके पोहे ओव्हनमध्ये गरम करून घेतले होते. मी ChatGPTलाच विचारलं होतं की भाजके पोहे चांगले कुरकुरीत होण्यासाठी मी कुठली सिम्बॉल्स वापरू, कारण माझ्याकडे जो ओव्हन आहे त्याच्यामध्ये मला क्लिअर कळत नाही आहे. चक्क ChatGPTने मला उत्तर दिलं की 2 खाली रेघ एक आणि वरती रेघ असलेलं ते वापर किंवा एका गोलामध्ये फॅनचं चित्र आहे ते वापर आणि 180 डिग्रीला 10 मिनटं तू ते ओव्हनमध्ये ठेव. तर मी असं ओव्हनमध्ये ठेवून मस्त कुरकुरीत केलेलं आहे. तर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही तसं वापरू शकता. आता मी गॅस अगदी मंद केला आहे, तुम्हाला पाहिजे तर बारीक पण करू शकता. आणि हे घालायचं आणि त्याच्यावरती लगेचच मीठ घालायचं आणि पिठी साखर घालायची. मी हवी तेवढी मला पिठी साखर घातली, थोडीशी जास्तच घातली. तेल कमी असलं ना तर सगळीकडे पिठी साखर पुरत नाही. मी निम्मंच तेल घातलं आहे खरं, पण तरी पिठी साखर सगळीकडे पुरली. पण जर तुम्ही प्रमाणात दिलेलं तेल घातलं तर अजून अजून सगळीकडे ती चिकटून राहील तेलामुळे. तर अशा रीतीने आपण दिवाळीचा चिवडा घरी करू शकतो. आणि त्याच्यासाठी तयारी काय करायची आहे तर फक्त दाणे भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह असेल तर त्यात तुम्ही भाजू शकता. खोबऱ्याचे काप करून ठेवायचे आहेत. कढीपत्ता धुवून त्याची पानं तयार ठेवायची. डाळं आणून ठेवायचे आणि मुख्य म्हणजे कडकडीत उन्हामध्ये भाजक्या पोह्यांना ऊन द्यायचं आहे. नाहीतर मग तुम्ही माझ्यासारखाच ओव्हनचा वापर करू शकता. मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन असेल तर त्याचाही वापर करू शकता. थोडेसे भाजके पोहे मायक्रोवेव्हवर ट्राय करून बघा, 1-1 मिनटं भाजून, की काही त्याचा पण उपयोग होतो आहे का. धन्यवाद.